आवाज नमस्कार. सच आहे बघत नको. आपलं नाव काय? चंद्रकला दाशी, आपण कुठून आला? धाराशिव. धाराशिव सध्या जो समारोह सुरू आहे हा कुठे सुरू आहे? ते दबलपुरी, दबलपूरला. तर हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कशा निमित्त आयोजित केलेला आहे? आता कसं आहे, ह्या काळात मुली झाल्यावर काय बी करते ते, मुलीला नको म्हणते ते. त्यांना त्यांच्यासाठी सोपा मार्ग केला परमात्माने. दहेज मुक्त विवाह, काय देणं नाही ना घेणं नाही, हे असा विवाह आहे. त्याच्यासाठी केलाय. पुन्हा रक्तदान शिबिर, कुणाला कमजोरी असली रक्ताची तर ती गरजवानाला भेटू शकतो. पुन्हा हे अजून गरीब कोणाला भिक्षा घेतली तर काहीतरी होऊ शकतो. पुन्हा दवाखाना आहे तर मोफत, त्याच्यामुळं आहे. एकतरी मोक्षाचा मार्ग आहे. 2013 मध्ये दीक्षा घेतली मी मोक्षासाठी. पहिला लाभ तर मोक्षाचा आहे. आपण कुणाकडून नामदीक्षा घेतली आहे? संत रामपालजी महाराज. तर संत रामपालजी महाराजांच्याकडून नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला कोणते अनुभव आले? अनुभव कळाले. अनुभव असे आले की एक तर पहिला अनुभव म्हणजे मोक्ष आहे. दुसरा अनुभव म्हणजे आमच्या सुनाला मूल बाळ नव्हतं. मग इथं आल्यावर तर परमात्मा होते 2013 मध्ये. त्यावेळेस त्यांना मागितलं आमच्या सुनानं मूल द्या म्हणले. त्यावेळी मूल झालं. पुन्हा त्याच्या नशिबामध्ये मुलगा नव्हता. मग 2 मुली झाल्यावर त्यानं जरा भक्तीला असतच करायला की परमात्माने स्वतः माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं की म्हणले त्याच्या नशिबात नाही पण द्यायला म्हणले कुटीमधलं. त्यांना मूल राहायच्या आधी मी सांगितलं की बाबा परमात्माने मला असं सांगितलं स्वप्नात येऊन, मूल नाही तुला पण देणार आहे ती म्हणून. त्याच्यावर पाळी आली नाही, तिला मुलगा झाला. ही पहिला लाभ. दुसरा लाभ आमचे भगजी असं काळा नेलो त्यांना. त्यावेळेस आम्ही माजलगावला सत्संगाला होतो. तिथं आम्हाला निरोप आला की तुम्ही परत या. मग दुसरे भगजी होते त्यांनी म्हणले जायचं नाही परत इथली दीक्षा सोडून. ती तिसरा लाभ, दुसरा लाभ माघार आले आमच्या भगजी. असं झालं. तर आपल्याला जे अनुभव आले ते तुम्ही आज आम्हाला सांगितलेत आणि खूप विलक्षण आणि मोठे अनुभव आलेत आपल्याला. आपण इतर जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? जनतेला संदेश तर काय नाही, त्यांना विनंती करते मी की तुम्ही यावं, ह्यांच्याकडून मोक्ष प्राप्त करावं. संत रामपालजी महाराजाकडून. संत रामपालजी महाराज ह्याच्याशिवाय मोक्ष कुठंच नाही. मोक्षाचा पर्याय जर पाहिजे असेल आपल्याला तर हे आहे. कुठला रोग होणार नाही, राई होणार नाही, काय नाही. मोक्ष इथंच आहे, बाकी कुठंच नाही. कल्याण करून घ्यायचं असेल तर. ठीक आहे, धन्यवाद. सच आहे.